नमस्कार, मी विद्या तुमचं माझ्या ह्या किचनमध्ये स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत कमी जिन्नसामध्ये पौष्टिक आणि हेल्दी लाडू. आणि ते कसे बनवायचे त्याच्यासाठी साहित्य हे खिसलेलं खोबरं आहे, एकदम छान खिसून घेतलेलं आहे. त्यानंतर एक खजूर आहेत, खजूरमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. हा गुळ आहे काळा, थोडाच घेतलेला आहे. आणि काजू बदाम आहेत. बदामाचं प्रमाण जास्त आहे, काजूचं कमी आहे, कारण काजूमध्ये थोडे फॅट्स असतात आणि बदाम तब्येतीसाठी चांगले असतात. त्यामुळे आपण बदामाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण काजू बदाम वाटून घेऊ. काजू बदाम वाटून झालेले आहेत. आता आपण खारका वाटून घेऊ. आता आपण खजूर वाटून घेऊ. आता खजूर वाटून झालेला आहे, पण जास्त बारीक नाही वाटायचा, थोडा आबडधोबडच वाटायचा. म्हणजे कसं तो भाजताना छानपैकी भाजलाही जातो आणि थोडा थोडा क्रंच दाताखाली आला तर चांगलाही लागतो. त्यामुळे आपण गूळ किसून घेतलेला आहे. आता खजूर, गूळ, काजू बदाम आणि खोबरं सगळं जिन्नस तयार झालेलं आहेत. आता आपण एक एक करून ते भाजून घेऊ तुपावरती. चला, आता हे मी घरी काढलेलं छान साजूक तूप आहे. आता आपण ह्यातलं थोडं थोडं तूप घालून सगळे जिन्नस छान भाजून घेऊयात. छान आता आपण खोबरं लाल तांबूस रंगावरती आलं की असं भाजून घेऊयात. आता आपण छान सुंदर लाल खरपूस खोबरं भाजून घेतलेलं आहे. आता आपण तूप टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये ही काजू बदामची जी पेस्ट आहे आपण ती टाकणार आहोत. ती पण छान भाजून घेऊयात. आता काजू बदामची पेस्ट पण भाजून झाली. आपण खोबऱ्याच्या वरती भाजलेल्या काजू बदामची पेस्टसुद्धा टाकून घेतलेली आहे. आता पुन्हा आपण थोडं तूप घालणार आहोत आणि ह्या तुपावरती आता ही जी खजूरची पेस्ट केलेली आहे, वाटलेलं आहे जे आबडधोबड, ते टाकणार आहोत. जरी हे आता भाजताना घट्ट आणि कडक वाटत असेल, जसं जसं हे भाजेल ना तसं हे छान मऊ मऊ होत जातं. बघा, मगाच्या डोमध्ये आणि आत्तामध्ये फरक आहे. आता हे जरा असं पसरत आहे. आता आपण खजूर छान मऊ करून पूर्ण मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपण त्याच टोपामध्ये गुळ वितळून घ्यायचा आहे. आता आपण गुळ वितळून घेतलेला आहे. आता वितळलेल्या गुळामध्ये खजूर घातलेला आहे आणि आता आपण जे काजू बदाम पेस्ट आणि खोबरे भाजलेलं आहे ते पण त्यात टाकून घेऊयात. आता आपण ते दोन्ही पण टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं जिन्नस एकत्र एकजीव करून घ्यावं. आता आपण सगळं जे मिश्रण आहे एकजीव केलेलं आहे. आता आपण हे परातीत गार करायला घेऊया. आता हे हाताने एकजीव सगळं करून घ्यायचं आणि ह्याचे छोटे छोटे छान नाजूक लाडू करायचे. लाडू करून झाले की मी तुम्हाला दाखवते. आता आपण त्याचे लाडू वळून घेऊया. मिश्रणाचे एकदम सहज वळले जातात लाडू, त्याच्यात काही त्रास होत नाही. आता मी असे वळून ठेवले. आता बाकीच्या सर्व मिश्रणाचे वळून घेते लाडू आणि मग तुम्हाला दाखवते. आता आपले सर्व लाडू बनवून झालेले आहेत. लाडू खूप छान सुंदर झालेले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.